आपल्या गावातील वारकऱ्यांचं आणि गावकऱ्यांचं भूषण होते। वारकरी संप्रदाय वृद्धिंगत करण्यामध्ये आणि वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार करण्यामध्ये आदरणीय तात्यांचा अमूल्य असा ठेवा होता। आदरणीय तात्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य महारुद्र मंदिर आणि मंदिरावर होणारे विविध कार्यक्रम यासाठी त्यांनी वाहिलं। काल हरिभक्तीपरायण रोहिदास महाराज मस्के यांनी त्यांच्याविषयी ऋण व्यक्त केलं आणि त्यांच्या आठवणींना उजाळा दिला। त्यांचे चिरंजीव वसंतरावजी चोरगडे आणि प्राध्यापक मुंजाजी चोरगडे आणि अनुसयाताई भडके यांनी या कार्यक्रमाचं आज आयोजन करण्यात आलेलं आहे। काल वारकरी संप्रदाय साहित्य आणि स्वरूप आणि आठवणीतले तात्या या 2 पुस्तकांचं विमोचन आदरणीय हरिभक्तीपरायण देगलूरकर महाराज यांच्या हस्ते झालं। त्यांच्या आयुष्यातल्या विविध प्रसंगांना उजाळा देण्याचं काम या 2 पुस्तकाच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे। आजच्या प्रसंगी आदरणीय सरांचं स्वागत आणि सन्मान करण्यासाठी मी प्राध्यापक डॉक्टर मुंजाजी चोरगडे यांना विनंती करतो की त्यांनी आदरणीय पाटणकर सरांचा सन्मान करावा, स्वागत करावा। बाप म्हणजे बाप असतो, खऱ्या आयुष्यात जगण्याचं माप असतं, असं एक कवी म्हणतो। सारे घर की शान होता है पिता, मेरी इज्जत मेरी शोहरत होता है पिता, मेरी शान होता है पिता, सारे घर की धडकन होता है पिता। आपल्या वडिलांविषयी ऋणानुबंध आणि ऋण व्यक्त करण्याचा हा प्रसंग पुस्तकाच्या माध्यमातून आणि नामस्मरणाच्या माध्यमातून चोरगडे बांधव करत आहेत। आजच्या या नामस्मरणाचे पुष्प गुंफण्यासाठी महाराष्ट्रातले सुप्रसिद्ध व्याख्याते प्रवचनकार पाटणकर सर उपस्थित आहेत। मुळात प्राध्यापक पेशेतून निवृत्त झाल्यानंतर महाराष्ट्रभर विविध विषयावर प्रवचन करणारे आदरणीय सर आपल्या नगरीमध्ये आज उपस्थित झालेले आहेत। वैकुंठवासी रंगनाथरात्या चोरगडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ कालपासून 3 दिवसाचा कीर्तन महोत्सवाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे। त्या निमित्तानं आजचे जे प्रवचन करते आहेत ते परमपूज्य डॉक्टर विद्यासागर पाटणकर सर यांचा खरं म्हणजे परिचय करून देण्याची आपल्याला गरज नाही आहे। गेल्या अनेक पिढ्यांपासून त्यांच्या घरामध्ये कीर्तन परंपरा आहे, वारीची परंपरा आहे आणि बीड या ठिकाणी सरांचं वास्तव्य आहे। पाटणकर घराण्याची जो वारसा आहे तो वडिलोपर्जित वारसा सर या ठिकाणी चालवत आहे। पोपडे सरांनी उल्लेख केल्याप्रमाणे बलभीम कॉलेजमधून उपप्राचार्य म्हणून ते रिटायर झाले, सेवानिवृत्त झाले आणि तेव्हापासून महाराष्ट्राच्या बाहेर संत साहित्य, विविध भक्ती संप्रदाय अशा वेगवेगळ्या याच्यावर ते कीर्तन करतात, प्रवचन देत असतात। अनेक अखंड हरिनाम सप्ताहामध्ये सरांनी कीर्तन सेवा सुद्धा या ठिकाणी दिलेली आहे। आकाशवाणी असेल, दूरदर्शन असेल, म्हणजे टीव्हीवर असेल, अशा अनेक ठिकाणी त्यांचं प्रवचन, संत साहित्याविषयी त्यांचं लेखन पेपरमध्ये, पुस्तकामधून सातत्यानं प्रकाशित झालेलं आहे। जवळपास 20 पुस्तकं सरांचे या ठिकाणी प्रसिद्ध झालेले आहे। आणि ज्ञानेश्वरी कोणती खरी, ज्ञानेश्वरीची जी शुद्ध प्रत आहे ती त्यांच्या घराण्यामध्ये निघालेली होती आणि ती शुद्ध प्रत जी एकनाथ महाराज असेल त्याच्यानंतरची परंपरा असेल त्या शुद्ध प्रतचे ज्ञानेश्वरीचं सुद्धा शुद्ध प्रतीचं पुनर्लेखन त्यांच्या घराण्यामध्ये या ठिकाणी झाल्याचं आपल्याला दिसून येतं। असं महाराष्ट्रामधली जी वारकरी परंपरा आहे ती परंपरा पुढे घेऊन जाण्याचं काम त्यांचं घराणं करते आणि तोच वारसा सर अत्यंत तन्मयतेनं पुढे या ठिकाणी चालवत आहे। दुसरी गोष्ट मला या ठिकाणी सांगावीशी वाटते की सरांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी PhD आणि MPhil पदवी प्राप्त केलेली आहे। मी सुद्धा सरांचा विद्यार्थी आहे आणि गेल्या 25 वर्षापासून मी असेल, चोरगडे सर असेल, प्रत्यक्ष त्यांच्या सहवासात संपर्कात आहे आणि त्यांचं जे कार्य आहे संत साहित्याच्या विषयी त्यांच्या वक्तव्यातून आपल्याला या ठिकाणी दिसूनच येईल। मी सरांनी या ठिकाणी आपण आलात याचा स्वीकार केला, खूप आनंदाची गोष्ट आहे, आम्हाला आनंद या ठिकाणी झालेला आहे। मी सरांचं स्वागत करतो, त्यांचा परिचय त्यांच्या प्रवचनातून आपल्याला होणारच आहे। या ठिकाणी थांबतो, धन्यवाद। धन्यवाद सर।
आदरणीय सरांसोबत त्यांच्या सुविद्य पत्नी आलेल्या आहेत. मी आमच्या धारखेड नगरीच्या प्रथम नागरिक आशाताई चोरघोडे यांना विनंती करतो की त्यांचा ताईंचा सत्कार सन्मान करावा. कसल्याही प्रकारचा भेद मानला जात नाही. जातीपातीच्या पलीकडे जाऊन आणि स्त्री पुरुषाच्या पलीकडे जाऊन स्त्रीलाही समानतेचा धागा आपल्या वारकरी संप्रदायामध्ये दिला जातो. त्यामुळे आज ताईंचा सन्मान रुमाल आणि विठ्ठलाची मूर्ती देऊन करण्यात येत आहे. एका यशस्वी पुरुषामागे स्त्रीचा हात असतो असं म्हटलं जातं. खरंच सर जिथे जिथे प्रवचनाला जातात तिथे आमच्या ताई उपस्थित असतात. हे सर्व विशेष आपल्याला सांगावंसं वाटतं. काल 2 पुस्तकाचं प्रकाशन झालं आदरणीय तात्यांच्या जीवनावर आधारित. या 2 पुस्तकाच्या निर्मिती संदर्भात महत्त्वाचे हात या पुस्तकाला लागलेले आहेत. ते म्हणजे प्राध्यापक डॉक्टर यशवंत सोनवणे जालना, ज्यांचे वडील सोनवणे गुरुजी, ज्यांनी मागच्या 50 वर्षामध्ये झरी या गावी तालुका जाफराबाद आणि जिल्हा जालना येथे त्यांनी आयुष्यभर शिक्षकी पेशा करून समाज सुधारण्याचं काम केलेलं आहे. जवळजवळ 32 गावामध्ये त्यांचा हा वारकरी संप्रदाय कार्यरत असतो आणि गाव स्वच्छता असेल, शिक्षणाविषयी जागृती असेल असं काम त्यांचे वडील मागच्या 50 वर्षापासून करत आहेत. असे आमचे सोनवणे सर यांना विनंती की आजचा सन्मान त्यांनी स्वीकारावा. ज्यांचे हात पुस्तक निर्मितीमध्ये त्यांची महत्त्वाचं योगदान राहिलेलं आहे असे चोरगडे सरांचे सन्मित्र यशवंत सोनवणे यांचा सन्मान चोरगडे सरांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो. संत संगती काय असते, संत सज्जनी काय असते, सत्संग काय असतो याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सोनवणे गुरुजी सरांचे वडील. हरिभक्त परायण, अनेक गावामध्ये कीर्तन करतात, 3 दिंड्या काढतात. पंढरपूरची असेल, माऊलींची असेल, तुकोबरायांची असेल, अशा वेगवेगळ्या उपक्रमांमधून त्यांनी वारकरी संप्रदायाला पुढे नेण्याचं काम केलेलं आहे. यानंतर प्राध्यापक डॉक्टर कैलास इंगळे, आसई तालुका जाफराबाद जिल्हा जालना, त्यांनी आपल्या या दोन्ही पुस्तकाच्या संदर्भाने महत्त्वाची भूमिका त्यांनी अदा केलेली आहे. असे इंगळे सर जे सरांचे परम मित्र आहेत, त्यांचाही सन्मान या प्रसंगी त्यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संत साहित्य वारकरी या संदर्भाने उद्बोधन आणि जनजागृती करण्याचे काम कैलास इंगळे हे नेहमी करत असतात. आणि येणाऱ्या 3ऱ्या पुस्तकाची निर्मिती, दुसरं पुस्तक जे की आठवणीतले तात्या, यामध्ये किमान 4 लेख आहेत. त्या पुस्तकाचं संपादन चिरंजीव आमय मुंजाजी चोरगडे यांनी केलेलं आहे. आमयचाही सन्मान पाटंगणकर सरांनी करावा, त्याचं कौतुक करावं अशी मी सरांना विनंती करतो. 40 वर्षापासून आपण सर्वजण गावातले मंडळी, माता भगिनींना माहीत आहे की तात्यांचा स्वभाव वरून जरी कडक दिसला तरी ते खूप मृदू स्वभावाचे होते, हळवे होते. मला अनेकदा तात्यांचा संवाद अनेक प्रसंगी मी तात्यांशी संवाद करायचो आणि मला म्हणायचे की गुरुजी कधी आले, कसं आहे, बरं आहे ना, लेकरं बाळं कसे आहेत. म्हणजे सामान्यातल्या सामान्य माझ्यासारख्या उच्च शिक्षित व्यक्तीला आणि लहान थोरांना तात्या आपलंसं करून घेतो असत. आणि खऱ्या अर्थानं गावातील वारकरी संप्रदाय वाढवण्याचं काम, वारकरी संप्रदायाला पुढे नेण्याचं काम आदरणीय तात्यासारख्या वारकऱ्यांनी केलेलं आहे. इथे आपल्याला बसलेले ढेंबरे मामा आहेत, यापूर्वी श्रीपतरावजी असतील, असे अनेक, व्यंकटराव बोबडेजी असतील, आमचे साधू काका असतील, असे अनेक लोक ज्यांनी वारकरी संप्रदाय वाढवला आणि पुढे नेला. आदरणीय सरांना विनंती आहे की त्यांनी मंचावर स्थानापन्न व्हावं. सरांना मी सांगू इच्छितो की आमचे तात्या
जरी कीर्तन करत नसले तरी त्यांच्याशिवाय आमच्या गावातील कीर्तन, भजन, काकडा आरती कोणतेच कार्यक्रम होत नव्हते आणि म्हणून ते सर्वांचे लाडके तात्या होते. त्यामुळे मी सरांना विनंती करतो की आजच्या प्रवचनाला आपण सुरुवात करावी. आदरणीय प्राध्यापक डॉक्टर विद्यासागर पाटणकर सर. आणि संत चरणाने पुनीत झालेल्या नगरीमध्ये, गावामध्ये वैकुंठवासी वंदनीय प्रातस्मरणीय रंगनाथ तात्या यांनी आपलं समग्र जीवन चंदनाप्रमाणे उगाळलं आणि चंदन जसं भगवंताच्या कपाळावरती शोभून दिसतं त्याप्रमाणे त्यांचं कर्तृत्व भगवंताच्या चरणी त्यांनी समर्पित केलं. असे वंदनीय रंगनाथ तात्या चोरघडे आणि त्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं 3 दिवसांचा हा उपक्रम अत्यंत बहारदारपणे त्यांची मुलं, त्यांच्या परिवारातील मंडळी, साधू संतांचा सहवास आणि शब्द हाच ईश्वर आहे असं समजून जे कार्य त्यांनी सुरू केलेलं आहे. 3 दिवसाचा हा उपक्रम, काल पुस्तक प्रकाशन, कीर्तन, प्रवचन, आजही प्रवचन कीर्तन आणि उद्या अशा या त्रिदिवसीय कार्यक्रमाचं हे वैभव पाहून खरोखर कालच मी आमच्या मुंजाजीला म्हणालो की एखाद्या वडिलाला जेव्हा अशा प्रकारचा पुत्र प्राप्त होतो तेव्हा त्या वडिलांचं जे कर्तृत्व आहे फळ आल्यासारखं होतं आणि ती एक पुण्याची गोष्ट असते. संपूर्ण गावाला ज्यांनी आपल्या वाणीने नव्हे परंतु आपल्या कृतीनं सन्मार्गाला लावलं असे या पंचक्रोशीमध्ये प्रसिद्ध असणारे रंगनाथ तात्या आणि त्यांचं सगळं कुटुंब खरोखर सन्मार्गीय, परमार्थ मार्गीय आणि आपण सर्व या धारखेडमधील ग्रामस्थ, माता भगिनी, त्याप्रमाणे आमचे सहकारी, तसेच सर्व प्रकारची पुरुष मंडळी जी या कार्यक्रमासाठी तन मन धनाने झटते, त्यावरून त्यांच्या कार्याचं मोठेपण माझ्या लक्षात आलं. डॉक्टर मुंजाजी तर आमचे विद्यार्थी आहेत, जरी प्रत्यक्ष PhDचे विद्यार्थी नसले तरी विद्यार्थीच आहेत. आणि त्यांचे मोठे बंधू तसेच सौ अनुसया भडके, आमचे विद्यार्थी असणारे कैलास इंगळे, सोनवणे सर, जालन्यामध्ये त्यांनी पहिल्यांदा वारकरी सांप्रदायिक अशा स्वरूपाची एक धर्मसंकल्पनेवर चर्चासत्र घेतलेलं होतं, मला आठवतं आहे. आणि डॉक्टर जुमा पठाण आमचे गुरुवर्य, त्यांनी सांगितलं की वारकरी संप्रदायावर आता मला बोलायला सांगितलं होतं पण माझ्या प्रकृतीमुळे मी येणार नाही, तू वारकरी संप्रदायावरती भूमिका मांड. आणि वेगवेगळ्या धर्मसंप्रदायाच्या अनुषंगानं एक चिंतन मंथन जालन्याला त्यांनी आयोजित केलं. अशी सगळी मंडळी या ठिकाणी एका सत्कार्यासाठी आलेली आहेत. हे धर्मकीर्तन आहे असं मी म्हणेन. हे कीर्तन सिद्धी गेले असं माऊलींनी म्हटलंय. धर्मकीर्तन काय असतं, धर्माचं जागरण काय असतं, धर्म म्हणजे काय, आणि तो फक्त बोलण्याचा विषय नव्हे, आचरणाचा विषय आहे. आणि म्हणून तात्यांच्या या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं हे जे आपल्याला दिसतंय, या प्रत्येक गोष्टीमध्ये मला तात्यांचं अस्तित्व जाणवतं. एखादा जसा वटवृक्ष मोठा व्हावा आणि त्याच्या छायेखाली आपण बसावेत,
त्याप्रमाणे मला तर असं जाणवलं की आपण तात्यांच्या प्रेमाच्या छायेखालीच बसलेलो आहोत. कारण त्याच्याशिवाय इतकी लोकांची जी आपल्याला साथ मिळते ती मिळत नसते. व्यक्तिगौरव नव्हे हा, मी यात फरक करेन. व्यक्तिगौरव वेगळा असतो. व्यक्तिगौरव फक्त आपलाच मोठेपणा मिरवणारा असतो आणि तो काही काळच टिकतो. त्याला समाजाचा सहभाग त्याच्यामध्ये नसतो. इथे संपूर्ण गाव त्यांच्यासाठी झटतंय. म्हणजेच हा व्यक्तिगौरव नसून हा उपासनेचा गौरव आहे. त्यांनी जे आयुष्यभर उपासना केली, वारकरी संप्रदायाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली. आत्ताच त्यांनी सांगितलं की इथला काकडा असो, भजन असो, कीर्तन असो, प्रवचन असो, या सगळ्याला तात्या हजर असायचे आणि तात्याने सुरुवात केली तर तो सुरुवात व्हायची. तेव्हा एखादा असा पुढे नेणारा, सन्मार्गाला पुढे नेणारा, धर्म हा तर असतोच, पण त्याला पुढे नेणारा पाईक निर्माण व्हायला पाहिजे. अशा प्रकारचा पाईक आजच्या काळामध्ये तात्यांच्या रूपाने निर्माण झाला. आणि म्हणून त्यांचं पुण्यस्मरण म्हणजे त्यांच्या कार्याचं पुण्यस्मरण आहे. त्यांच्या कार्यावर देखील एक पुस्तक ह्या मुलांनी प्रकाशित केलं, आठवणीतील तात्या. तेव्हा हे देखील गरजेचं आहे की जे जे आपण केलं, धर्माच्या बाबतीत माऊलींनी म्हटलंय की जे जे वडिलांनी आचरण केलं त्याला धर्म म्हणतात. जे जे वडील आचरण करतात, किती सोपी व्याख्या आहे. अवघड व्याख्येमध्ये मी जाणार नाही, तशा खूप व्याख्या आहेत. परंतु माऊलींनी सहजपणे म्हणाले की वडील जे जे करीती त्याला धर्म म्हणत असतात. म्हणजे आचरण आधी वडिलांनी करावं लागतं. आपण म्हणतो की मुलं आज वाह्यात झाली, मुलं बिघडली. का बिघडली हो मुलं? मुलं बिघडली त्याचं कारण असं की त्यांनी पाहिलं आपले वडील सकाळी उठतात आणि देव घरात न जाता बूट पॉलिश करत राहतात. देवघराला जागाच नसते. त्यांना जर विचारलं देवघर कुठे आहे तर ते म्हणतात आमच्या घरात देवाला जागाच नाही आहे. देवाला जागा नाही, मग कोणाला जागा आहे? नाही, बुटाचं कपाट आहे. मग त्याचप्रमाणे वेगवेगळ्या ब्युटी पार्लरसारखं जे दुकानं असतात तसे सगळे दुकानं मांडावेत. त्याप्रमाणे घरामध्ये स्नो आहे, पावडर आहे, कंगवा आहे, सगळं आहे. आधी टॉयलेट दाखवतात. अरे आधी देवघर दाखवा ना. नाही, हे बाथरूम, हे संडास, हे अमुक. आणि देवघर कुठं आहे? ते म्हणतात नाही, देवघराला जागाच राहिली नाही. देवाला जिथे जागा नाही तिथे तुमच्याकडून काय अपेक्षा करणार? आणि म्हणून जो मुलगा लहानपणापासून आपल्या वडिलांकडे पाहतो आणि वडिलांकडे पाहून वडील जसं वागतात तसं तो वागायला लागतो. आणि आपण म्हणतो मुलं बिघडली. तेव्हा मुलं बिघडली नाही, आधी बापाला सुधारलं पाहिजे. आधी बाप सुधारला पाहिजे, मग मुलं सुधारतील. म्हणून संस्कार म्हणतात त्याला. हे जे संस्कार आहेत ते आपल्याला घरातूनच मिळत असतात. ते शिकवायची गरज नाही, त्यासाठी शाळा नसतात. या ठिकाणी आपण सगळे बसलेले आहात. मला मुद्दाम मी नम्रपणाने म्हणतो की तुमच्यापेक्षा मी अज्ञानी आहे बरं का. तुम्ही ज्ञानी आहात. मी जरी PhD झालो असलो, माझ्याकडे विद्यार्थी PhD झाले असले तरीसुद्धा मी अज्ञानी आहे. कारण तुमच्या इतकं ज्ञान मला नाही. माऊलींची ओवी पाठ असणारे, माऊलींच्या ओव्या पाठ असणारी कितीतरी मंडळी या ठिकाणी आहेत. आणि आम्हाला ओवी बघावी लागते, वाचावी लागते. म्हणजे आम्ही अज्ञानीच म्हणावं लागेल. म्हणून माऊलींनी स्वतः जेव्हा ज्ञानेश्वरी हे व्याख्यान करत होते तेव्हा त्यांनी म्हटलं, श्रोते तुम्ही महेशाची या मूर्ती आणि मी अर्चितसे अल्पमती. बोल जरी गंगावती तरी स्वीकाराल. माझे गेंगाणे बोल असू द्या, परंतु तुम्ही महेशाची या मूर्ती. माऊलींच्या समोर सुद्धा असणारा श्रोता श्रेष्ठ दर्जाचा अधिकारी होता. त्याला लिहिता वाचता येत नसेल, पाटीवरती लिहित नसेल, पुस्तक येत नसेल, भाषा लिहिता येत नसेल, परंतु ज्ञान कोणालाही आपण अज्ञानी समजू नये. कारण ज्ञान हे केवळ पुस्तकात असतं हे चुकीचं आहे.
ज्ञान अनुभवात असतं आणि अनुभव तुमच्याकडे अधिक आहे. म्हणून आपण धर्म म्हणजे काय हे जर आपल्याला बघायचं झालं तर ज्ञानेश्वरी वाचणारा खरा धार्मिक आहे असं मी म्हणेन. ज्याच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे, जो पांडुरंगाचा बुक्का लावतो आणि हातामध्ये ज्ञानेश्वरी आहे, तो खरा धार्मिक आहे. कारण धार्मिकता ही केवळ शब्दाने येत नाही. स्वधर्मू जो बापा तो नित्य यज्ञू जाणपा, म्हणून तेथे पापा संचारू नाही. माऊलींनी 3ऱ्या अध्यायामध्ये हे विवरण केलेलं आहे. आपणाला माहीत आहे की 2रा अध्याय हा ज्ञानकांडाचा आहे, ज्ञान सांगितलंय. आणि 3ऱ्या अध्यायामध्ये कर्माला महत्त्व दिलंय. आणि कर्माला महत्त्व देताना तो कृष्णा तू आधी ज्ञान सांगितलं आणि पुन्हा मला कर्मामध्येच कशाला लोटतो बरं. अहो, एखाद्या आंधळा सुई जे आव्हांटा की माझवण ती जे मरकटा, तैसा उपदेशो हा गोमटा ओढवला आम्हा. एखाद्या मरकटाला म्हणजे माकडाला जर दारू पाजली तर तो आधीच तर चंचल, त्याच्यात त्याला दारू पाजली तर तो अधिकच चंचल होईल. माझवण दीजे मरकटा. किंवा एखादा आंधळा आहे आणि तो आंधळ्याची काठी अडकलीसे कवणे बेटी, ही आंधळ्याची काठी आहे. त्यांनी जर रस्ता विचारला आंधळ्यानी आणि आपण जर तो रस्ता न सांगता त्याला खड्ड्यातला रस्ता दाखवला तर त्या बिचाऱ्या आंधळ्याची काय अवस्था होईल. मग देवा, मी तुला रस्ता विचारतोय चांगला आणि तू पुन्हा मला कर्मामध्येच का टाकतोस. कर्माच्या या कर्दमामध्ये कशाला टाकतोस. आणि मग कृष्णाने कर्म आणि धर्म यातला जो भेद आहे तो सांगितला. आणि कर्म आणि धर्म या दोन्हीचा समन्वय काय आहे तो सांगितला. हे सांगत असताना धर्म म्हणजे काय, धर्म हा आमच्या बरोबरच येतो. धर्म हा आमच्या सोबतच असतो. प्रत्येकाचा धर्म आहे. काय धर्म आहे हो? स्वधर्म. म्हणून स्वधर्मे निधनम श्रेया परधर्म भयावहा अशी जी गीता बोलते त्याचं कारण हे. धर्म प्रत्येकाच्या सोबत येतो. साखर आणि साखरेची गोडी ही वेगळी करता येईल का? नाही, आम्हाला गोडी विरहित साखर द्या. नाही, गोडी आणि साखर एकच होईल. कारण गोडी हा धर्म आहे. धर्म आणि धर्मी याच्यामध्ये समवाय संबंध असतो असं शास्त्रकार सांगतात. समवाय संबंध म्हणजे एकात्म, ते आम्हाला वेगळं नाही करता येत. धर्म हा त्या वस्तूला चिकटूनच असतो. मग साखर आणि साखरेची गोडी ही वेगळी नाही करता येत. माधुर्यादी स्वभावानाम अन्याश्च स्वगुणार्पिणाम. माधुर्यादी जे स्वभाव आहेत साखरेचे, ते साखरेचे स्वभावतः साखरेमध्ये आहेत. म्हणून आपल्याला साखर गोड लागते, ऊस गोड लागतो, साखर गोड लागते. अग्नी हा पोळतो. अग्नी कधी थंड होईल का? नाही होणार. का हो? म्हणजे अग्नीचा धर्मच उष्णता आहे. उष्णता आणि अग्नी हे वेगळे होऊ शकत नाहीत. मग कृष्ण म्हणतात, हे अर्जुना, स्वधर्म जो आहे ना तो आपल्याला चिकटूनच असतो. त्यातपासून आपण बाजूला जाऊ शकत नाहीत. आपण माणूस आहेत ना, तर मानव हा आमचा धर्म आहे. मानवता हा आमचा धर्म आहे. कारण आपण मानव आहोत, तर मानवता हे धर्मच आहे. मनुष्यत्व मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रयम. शंकराचार्यांनी त्यांच्या टीकेमध्ये, त्यांच्या विवेक चूडामणी नावाच्या ग्रंथामध्ये असं सांगितलंय की 3 गोष्टी दुर्लभ आहेत. दुर्लभम त्रैवय रहिते. 3 गोष्टी दुर्लभ आहेत. एक, महापुरुष म्हणजे संतांचा सहवास दुर्लभ आहे. दुसरी गोष्ट मुमुक्षुत्व, केवळ मोक्षाची अपेक्षा दुर्लभ आहे.
आणि तिसरी गोष्ट कोणती तर आपल्या मनुष्यत्व हे दुर्लभ आहे. दोन अर्थ आहेत. मनुष्यत्व म्हणजे मानव जन्म हा दुर्लभ आहे आणि दुसरं मानव म्हणून जन्माला आल्यानंतर माणूस होणे हे दुर्लभ आहे. आणि माणूस कधी होतो तर तो वारकरी संप्रदायात जेव्हा येतो तेव्हा माणूस बनतो. बाकी सगळे आम्ही माणूस म्हणून जन्माला आलो, पण वारकरी संस्कार आमच्यावरती झाले की आम्ही माणूस बनतो. ही मानवता आमच्यामध्ये येते. मग जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. प्रत्येकामध्ये ईश्वर पाहणे ही भावना आमच्यामध्ये निर्माण होते. ही माणूसपणा आहे, ही मानवता आहे. अगदी व्यवहार तर करावाच लागतो. मग जोडून या धन उत्तम व्यवहारे आणि उदास विचारे वेच करी. तुकाराम महाराज आम्हाला वागायचं कसं सांगतात. अहो आम्हाला व्यापार करायचा आहे, ते म्हणतात करा ना, मी केला ना, पण उत्तम लोकांना न फसवता व्यापार करा. तुमचंही पोट भरा, लोकांचंही भरू द्या. आणि खर्च करताना विचार करू नका देवाचं आहे, देवानी घेतलं, देवाला दिलं. म्हणून दान धर्म, पितृधर्म, राजधर्म हे सगळे धर्म शब्द आपण वापरतो. हे स्वधर्म जो बापा तो नित्य यज्ञ जाणपा. हा धर्म यज्ञ आहे. धर्म म्हणजे आपण यज्ञ करायची गरज नाही आहे, फार मोठा यज्ञ करायची गरज नाही. अशी एक कथा सांगतात महाभारतामध्ये आलेली आहे की एक मुंगूस होतं. मुंगूस, या मुंगसाचा अर्धा भाग सोन्याचा झालेला होता, अर्ध अंग सोन्याचं झालेलं होतं आणि अर्ध अंग काही सोन्याचं झालं नाही. राजसूय यज्ञ पांडवांनी केला. त्या राजसूय यज्ञामध्ये युधिष्ठिराच्या यज्ञात हे मुंगूस आलं. त्याचा अर्ध अंग सोन्याचं झालेलं होतं. त्याला विचारलं का रे मुंगसा, तुझं अर्ध अंग सोन्याचं झालंय आणि अर्ध का नाही झालं. तो म्हणाला ते अर्ध अंग झालंय सोन्याचं, पुन्हा अर्ध अंग सोन्याचं होण्यासाठी मी जिथं जिथं यज्ञ होतो तिथं तिथं जातो. त्या यज्ञाच्या आहुती टाकल्यानंतर जो राख शिल्लक राहते त्या राखेमध्ये लोळण घेतो. प्रत्येक यज्ञात जातो. आज तुझ्याकडे राजसूय यज्ञ झालाय, प्रत्यक्ष गोपाल कृष्ण उपस्थित आहेत म्हणून मी आलो, लोळलो, पण माझं अंग काही सोन्याचं झालं नाही म्हणले. मग अर्धा अंग कसं काय सोन्याचं झालं. मग त्यांनी सांगितलं घटना अशी झाली म्हणे की एक पांथस्थ होता, रस्त्याने जाणारा एक संन्यासी. तो एका झाडाखाली थांबला. रात्र झालती, अंधार झालता, थंडी होती खूप आणि गार हवा सुटलेली होती आणि तो पांथस्थ थांबला त्या झाडाखाली. अरण्य होतं, खायला काही मिळालं नाही, तो उपाशी होता. आणि पांथस्थ त्या ठिकाणी थांबल्यानंतर वरती त्या झाडाच्या वरती एक घरटं होतं. त्या घरटामध्ये कबूतर आणि कबुतरी राहत होते. हा पांथस्थ आपल्या सोबत कमंडलू त्याचा होता, पण त्याला खूप भूक लागलेली होती. पाणी होतं पण भूक लागली होती, थंडी होती खूप, काय करावं कळत नव्हतं. म्हणून त्यांनी शेकोटी पेटवली. शेकोटीची गरम अशा प्रकारची हवा तो घेत होता आणि घेता घेता भूक लागल्यामुळं अस्वस्थ होता. ह्या ज्या घरट्यामध्ये दोघं जण होते, कबूतर आणि कबुतरीण. त्यांनी विचार केला की अहो आपलं झाड आहे, आपल्या झाडाच्या खाली एक संन्यासी आलाय. संन्यासी म्हणजे पाहुणाच आहे. मग आपल्या घरामध्ये जर कोणी पाहुणा आला तर आपण त्याला उपाशी ठेवतो का. नाही नाही, आपण त्याला या म्हणतो, बसा म्हणतो, पाहुण्याला काहीतरी आदर सत्कार करतो. मग आपल्या घरात आपल्या झाडाच्या खाली पाहुणे आलेत, म्हणले मग काय करायचं. म्हणले यांचं तर पोट भरलं पाहिजे, मग काय करू. तेवढ्यात कबुतरांनी काहीच विचार केला नाही. कबूतर आणि कबुतरींनी ताबडतोब आधी कबुतरींनी त्या अग्नीमध्ये उडी घेतली. शेकोटी पेटवली होती त्याच्यात. ती म्हणाली की आपण स्वतःचा देह भस्मसात करून टाकावा,
कारण त्याला खायला काहीतरी दिलं पाहिजे ना. तेवढ्यात कबुतरांनी उडी मारली आणि कबुतराच्या पिल्ल्यांनी सुद्धा उडी मारली आणि हे सगळे त्या जाळामध्ये जळून गेले. संन्याशी पाहत होता, अरे अचानक हे पक्षी काय आले, माझ्या समोरच्या शेकोटीत काय पडले आणि जळून काय गेले. तो विचार करता करता तेवढ्यात एक मुंगूस तिथं आलं आणि मुंगूस त्या राखेमध्ये लोळलं. त्याचं अंग सोन्याचं झालं, अर्ध अंग. हे युधिष्ठिराला त्यांनी सांगितलं. ते युधिष्ठिराला जे वाटलं की मी राजसूय यज्ञ केला, माझ्यासारखा यज्ञ कुणी केला नाही, ते म्हणतात तुझ्यापेक्षा मोठा यज्ञ त्यांचा आहे. कोणता? आत्मार्पण, स्वार्पण, समर्पण. स्वतःच्या जीवाला देखील त्यांनी जीवाचा विचार न करता जे आत्मार्पण केलं, समर्पण केलं, जीव देऊन टाकला. जीवापेक्षा काय प्यारा असतं माणसाला? नाही. धन दौलत हे बाहेरची गोष्ट झाली, पण जीव सगळ्यात प्यारा असतो. आपल्या अतिथीचा सत्कार करण्यासाठी ज्यांनी आपला जीव दिला म्हणजे बलिदान केलं, तो यज्ञ सगळ्यात मोठा आहे. आणि म्हणून यज्ञ हा केवळ मोठा तुम्ही तुपाचे डबे टाकले म्हणजे यज्ञ होतो असं नाही. तुम्ही एखाद्या अतिथीचा सन्मान करा, तो यज्ञ होतो. रंतीदेवाचं काय? रंतीदेवाची कथा भागवतात आलेली आहे. अहो 44 दिवस तो उपाशी राहिला रंतीदेव. 44 दिवस राजा होता, उपास पडला आणि नंतर आता कशी तरी भाकरी मिळाली, ती खाणार. एवढ्यात एक भिकारी आला. तो म्हणाला, महाराज भूक लागली, मला द्या ना जेवायला. दुष्काळ पडलेला होता, बायका पोरं उपाशी, स्वतः उपाशी. 44 दिवस ती भाकरी देऊन टाकली. नंतर म्हणला पाणी पिऊ, म्हणून पाणी पिण्यासाठी घागर भरून आणली. दुष्काळ असल्यामुळे पाणीच कुठं नव्हतं. आणली कशी तरी, तेवढ्यात एक याचक आला. तो म्हणाला, महाराज तहान लागली, मला तेवढं पाणी द्या ना. त्यांनी सगळं पाणी पिऊन टाकलं. असं करत करत त्याला अन्न मिळालं नाही, पाणी मिळालं नाही, फळही मिळाले नाहीत. आणि मग देवानी परीक्षा पाहिली आणि नंतर एक याचक आला. तो याचक नव्हता, प्रत्यक्ष भगवान होता. देव म्हणाले, अरे मीच 3 याचकाच्या रूपाने तुझ्याकडे आलो. मी पाहिलं की तू काय करतोस, स्वतः खातोस का लोकाला देतोस. तेव्हा तू स्वतः उपाशी राहिलास आणि लोकाला दिलं. हा मोठा यज्ञ आहे. तेव्हा यज्ञ म्हणजे काय? इदन्न मम, हे माझं नाही. जेव्हा आपण माझं माझं करतो तेव्हा तो स्वार्थ होतो. मेंढर जसे मे 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 करतात, संस्कृतमध्ये मे म्हणजे माझं, मे म्हणजे मला. तेव्हा मे, इदम मे, हे माझं आहे. पण इदन नमम ही जेव्हा भावना येते तेव्हा तो यज्ञ होतो. आणि म्हणून तुम्ही देवाला 1 रुपया का टाकेनात, परंतु तो निस्वार्थ भावनेने टाकला की तो यज्ञ होतो. निस्वार्थ भावना जेव्हा अंतःकरणात येते तेव्हा आपल्याला धर्म आपल्या अंतःकरणात जागृत होतो असं म्हणा. म्हणून धर्मेण हन्यते व्याधीही, धर्माने व्याधी नष्ट होते. किंवा धर्म तेथे सुखागमू असं माऊलींनी जे म्हटलंय. धर्म तेथे, जिथे धर्म आहे तिथेच खऱ्या अर्थाने माणसाला सुख प्राप्त होतं. धर्मो तेथे सुखागमू. कशामुळं? माऊलींनी त्याची जोडी लावली आहे की शंभू तेथे अंबिका. जिथे शंभू आहे तिथे अंबिका येणारच. चंद्र तेथे चंद्रिका. तसं जिथे धर्म आहे तिथे सुख आहे. म्हणून आपण म्हणतो, लोक म्हणतात का हो, कोणालाही विचारा, काय सुखी आहेस का तू? नाही हो म्हणतो, मी सुखी नाही आहे. सुखी माणसाचा सदरा तरी मला द्या. कोण सुखी आहे मला बघू द्या. जगी सर्व सुखी असा कोण आहे? रामदास स्वामींनी म्हटले ना. पण सुख हे धर्मात आहे हे त्यांच्या लक्षात येत नाही. लोक अधर्माने वागतात आणि सुखाच्या मागे धावतात. अधर्माने जो वागतो त्याला कधीच सुख मिळत नसतं, जो अधर्माने वागतो. भागवतामध्ये जेव्हा कंसाचा वध कृष्णाने केला, आपणाला सर्वांना माहीत आहे, तेव्हा कंसाचे 8 भाऊ धावत आले. त्या 8 भावांचा वध बलराम दादांनी केला आणि मग कृष्णाला
कंसाबद्दल द्वेष नव्हता, राग नव्हता, पण तो वाईट वागत होता म्हणून त्याचा वध केला. त्याची बायको, त्याच्या 2 बायका अस्ती आणि प्राप्ती नावाच्या कृष्णाच्या मामी, त्या रडत होत्या. कृष्णाने त्यांना समजावलं. वचन असं आहे भागवतामध्ये, कृष्णाने असं म्हटलंय की अहो मामी तुम्ही आमच्या मामी आहेत, मला तुमच्याबद्दल राग नाही, द्वेष नाही, पण तुमचे पतिराज वाईट वागले म्हणून मला त्यांना मारावं लागलं. भूतदृक् को लभेत शम असा शब्द त्याने वापरलाय. भूतदृक् म्हणजे जो भूतांचा द्वेष करतो त्याला कधी शांती मिळत नसते. मग जे भेटे भूत ते मानले भगवंत. हा पुन्हा आपण तिथे सिद्धांताकडे येतो. म्हणजे भूत म्हणजे प्रत्येक जीव मात्र. तुम्ही म्हणून कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे हा सिद्धांत काय सांगतो आम्हाला. सर्वेश्वर पूजनाचं वर्म काय, विश्वात्मक देवाची पूजा कशी करायची. विश्वात्मक देवाची पूजा करायची तर शक्य नाहीये का. विश्वात्मक असलेला देव तो काय लहान आहे का पूजा करायला, त्याच्यापर्यंत हातच जात नाही आपला. ते म्हणतात, संत म्हणतात नाही, विश्वात्मक देवाची पूजा करायची तर प्रत्येकाचा सन्मान करा, माझी पूजा झाली. मला पूजा करायची गरज नाही, माझी पाय धुवायची गरज नाही, कपाळाला कुंकू लावायची गरज नाही माझ्यासाठी. गंध पुष्प धूप दीप म्हणजेच पूजा आहे असं नाहीये. प्रत्येकाला नमस्कार करा, प्रत्येकाचा सन्मान करा, प्रत्येकाला आदर द्या, ती माझी पूजा आहे. म्हणून पूजा म्हणजे काय हे सांगत असताना ती प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये ईश्वर आहे हे समजा. ईश्वर भाव प्रत्येकामध्ये आहे आणि तो जर आपल्यामध्ये आला तर आपण स्वधर्म पाळला. स्वधर्म त्याला म्हणतात की जो धर्म पाळतो. धर्म हा कसा आहे तर आपल्या आचरणावर अवलंबून आहे. आपला धर्म आपण कसा पाळला पाहिजे, आपल्यावर जबाबदारी दिलेली असते. जी जबाबदारी रघुवंशामध्ये एक कथा आलेली आहे. आपल्याला माहिती आहे की दिलीप नावाचा राजा हा रामाचा पूर्वज होता. श्रीरामचंद्रांचा पूर्वज दिलीप नावाचा होता. तो इंद्राला सहाय्य करण्यासाठी स्वर्गात गेला. त्याने अनेक राक्षसांचा वध केला आणि इंद्राला विजय मिळवून दिला. परत येताना नंदिनी कामधेनूची मुलगी त्याला दिसली. पहा, आपण आपल्याकडूनच आम्ही शिकतोय. गाय उभी असली तर आपण नमस्कार करतो गाईला, तिला चारा टाकतो, तिला पाणी देतो. ही तिची पूजा आहे बरं का. तिची पूजा म्हणजे काय, गाईला आणायचं, तिला पाटावर बसवायचं असं नाहीये. कुत्र्याची पूजा म्हणजे भाकरी टाकली म्हणजे कुत्र्याची पूजा झाली. नाही, मला कुत्र्याची पूजा करायची, त्याला कुंकू लावायचं, त्याला हार घालायचा आहे, ती कुत्र्याची पूजा होत नाही. स्वपाके भ्यो असं आपल्याला गीतेमध्येच दिसतं की प्रत्येकाची पूजा भिन्न आहे. कुत्र्याची पूजा, गाईची पूजा करायची तर तिला कुंकू लावायची गरज नाहीये, तिला भाकरी टाकली म्हणजे तिची पूजा झाली, नमस्कार केला म्हणजे पूजा झाली. पण अंतःकरणामध्ये भाव पाहिजे. त्यांनी नंदिनीकडे दुर्लक्ष केलं आणि तो घरी आला. आल्यानंतर त्या नंदिनीने त्याला शाप दिला. तुम्ही म्हणाल कसं काय. प्रत्येक प्राणी मात्र आपल्या मनामध्ये जर आपल्याला आपला अवमान झाला तर दुखावतो. तो बोलू शकत नाही, मूक प्राणी आहे, काय बोलणार, पण दुखावतो. तर कोणाकोणाला आपण दुखावलंय पाहत. मग त्यांनी नंदिनीकडे दुर्लक्ष केलं आणि तो घरी आला. त्याला पुत्रच झाला नाही. वसिष्ठ ऋषींना विचारलं. वसिष्ठ ऋषी, महाराज मला पुत्र का होत नाही हो, मी एवढं करतो देवाचं, मला पुत्र का होत नाही. ते त्रिकालज्ञ होते. ते म्हणाले, अरे राजा, तुझ्याकडून गायीचा अपमान झालाय, तुला गोसेवा करावी लागेल. मग जा म्हणे गोसेवा कर. माझ्या त्यावेळेला त्यांच्या गोशाळेमध्ये अनेक गायी होत्या वसिष्ठ ऋषींच्या. तो म्हणाला हरकत नाही, गोसेवा करतो. एका गायीचा अपमान केला तर गोसेवा करावी लागली.
गोसेवेचं काय परिणाम आहे, फळ आहे, ते आज लोकांना कळू लागलंय. तिच्या गोमूत्रामध्ये काय शक्ती आहे, तिच्या शेणामध्ये काय शक्ती आहे, तिच्या श्वासामध्ये काय शक्ती आहे, कॅन्सरचे जंतू कसे नष्ट होतात, वशिंड असलेली गाय ही आम्हाला कशी ऑक्सिजन देते, हे आपण विज्ञानाने सिद्ध केलं आहे. आता त्यावेळेला गोसेवा करायला हजारो गायी होत्या. रोज सकाळी गायींना चारायला घेऊन जायचं, संध्याकाळी परत आणायचं. आल्यानंतर त्यांना सगळ्या गायींना ओवाळायचं बरं का, सगळ्या गायींना ओवाळायचं. जाताना त्यांना चांगल्या रूपाने घेऊन जायचं आणि संध्याकाळी परत यायचं. अशी गोसेवा हा दिलीप करत होता. करता 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 एकदा त्या दिलीप राजाची परीक्षा घेण्यासाठी इंद्र आले आणि इंद्राने वाघाचं रूप धारण केलं, सिंहाचं रूप धारण केलं आणि एकदम एका गायीवर झाप टाकली. गायीचं मुंडकच तोंडात धरलं. एवढ्यात राजा पळत आला आणि राजा म्हणाला, थांब थांब थांब, खाऊ नको, गाईला खाऊ नको. तो म्हणला, मला भूक लागली, मला खायला पाहिजे. मानवी वाचेमध्ये बोलला तो म्हणे, तुला भूक लागली आहे ना, तू मला खा, पण गाईला खाऊ नको. यावेळेला तो इंद्र जो सिंहाच्या वाघाच्या रूपात आहे तो बोलला, राजा मूर्ख आहेस म्हणे तू. अरे एवढ्या कोटी गायी आहेत, त्यातली एक गाय मेली तर काय फरक पडणार आहे? तू तर राजा आहेस, जगाचा पोशिंदा आहेस, तुझ्यावर प्रजा अवलंबून आहे. मग तू असं का म्हणतोस गाईला खाऊ नको, मला खा? उलट गाईला खाल्लं तर काय फरक पडणार आहे? तो म्हणाला, नाही महाराज, अहो मी वसिष्ठ ऋषींना वचन दिलंय, मी सगळ्या गायी घेऊन जाईल आणि सगळ्या परत आणीन. त्यातली एक गाय जर गेली तर माझ्या वचनाला बाध येईल. माझं वचन मी मोडू शकत नाही. मग यावेळेला इंद्र हा त्यामध्ये कालिदास नावाचे जे कवी होऊन गेले, ज्यांनी रघुवंश याच्यावरती काव्य लिहिलं, रघुवंश हे काव्य लिहिलं, त्यामध्ये ते म्हणतात, अल्पस्य हेतोर बहुहातुमिच्छन विचार मूढ प्रतिभासमे त्वम. अरे राजा, मला तू मूर्ख वाटतोस. अल्प हेतूसाठी म्हणजे गायीसाठी तू स्वतःचे प्राण द्यायला तयार आहेस. तर तो म्हणतो, नाही, माझे शब्द आहेत. आणि मग तुला भूक लागली, मी जाणतो, माझं शरीर तुझ्यासाठी आहे. असं म्हणल्यावर इंद्र स्वतःचं रूप प्रगट करतो आणि सांगतो, राजा धन्य आहे तुझी. हे काय? प्राण जाय पर वचन न जाय, ही आमची रघुकुल की रीत चली आई. प्राण जाय पर वचन न जाय, ही जी रीत आहे तो धर्म आहे. पूर्वीच्या काळात आता या ठिकाणी मंडळी बसलेली आहेत, ज्येष्ठ श्रेष्ठ, आपण आपल्या जबानीला खूप महत्त्व देत होतो. माझी जबान गेली आहे बस. लिखापडी काही नव्हती, अंगठा नव्हता, कागद नव्हता, कोणत्या प्रकारचे बॉन्ड नव्हता, 500 रुपयाचा 1000 रुपयाचा. माझी जबान गेली आहे बस. जबान गेली तर माझं लाखो रुपयाचं नुकसान झालं तरी चालेल, पण माझी जबान मी मागं घेणार नाही, ही वृत्ती होती. आज ही राहिली का? लोक कोर्टात खोटं बोलतात गीतेवर हात ठेवून सुद्धा. गीता म्हणजे प्रत्यक्ष भगवंताचे शब्द आहेत, त्यावर तुम्ही हात ठेवता आणि खोटं बोलता का? स्वार्थासाठी. मग हा स्वार्थ हा धर्म नाही आहे, निस्वार्थ हा धर्म आहे. जेव्हा आम्ही आमच्या स्वतःच्या अल्पस्वार्थासाठी जेव्हा खोटं बोलायला लागतो, तेव्हा जीभ विटाळते. आणि जीभ जर विटाळली तर तुमचं बोललेलं खरं होऊ शकत नाही. आपण म्हणतो हे महाराज आहेत ना, बोललेलं खरं होतं. का बोललेलं खरं होतं? वाचा सिद्धी प्राप्त झालेली असते. ती कशामुळं? ते म्हणतात, जो कधीच खोटं बोलत नाही त्याच्या वाणीला सत्यत्व प्राप्त होतं. माझी या सत्यवादाचा तप वाचा केले बहुत कल्प. माऊली स्वतः म्हणतात की मी हजारो जन्म खरं बोलत आलो, म्हणून मी जे बोललोय ते खरं होतं. जो सतत खरं बोलत आला तो बोललं ते खरं होतं. असं आहे. तुम्ही खरं बोलत या, तुम्ही बोललं ते खरं होईल. तुम्ही खोटं बोलत जा, तुम्ही आशीर्वाद दिला तरी तो फळणार नाही. का हो म्हणले तुमचा आशीर्वाद नाही? हो म्हणले आशीर्वाद कसा खरा होईल? कावळ्याच्या शापाने कुठे गाय मरत असते का?
तेव्हा कावळ्याच्या शापाने काय मरत नाही. म्हणून धर्म आमच्या वाणीतून सुरू होतो, धर्म आमच्या कृतीतून सुरू होतो, धर्म आमच्या प्रत्येक वागण्यातून सुरू होतो. आचार आणि विचार हे धर्माचे दोन रूप आहेत. आचार प्रभवो धर्म, आचारापासून धर्म आणि आचारानंतर विचार या धर्माला महत्त्वाचा आपल्याला अर्थ प्राप्त करून देतो. विचार आणि आचार, वारकरी संप्रदाय हा आचारही आहे आणि विचारही आहे. गळ्यात माळ आहे, टिळा आहे, हे आचार आहे. आणि बुक्का आहे, हा आचार आहे. वारी आहे, वारीला जाणं आहे, हा नियम आहे. आणि विचार आहे, कोणता विचार आहे? प्रत्येक जीवाचा मत्सर न होऊ देणे हा विचार आहे. ज्ञानेश्वरीचं वाचन, तुकाराम गाथा वाचन, नामदेव महाराजांचा गाथा वाचन हा विचार आहे. आणि म्हणून आपल्या बाजूला गंगाखेडसारख्या गावामध्ये जनाबाईंचा जन्म झाला. जनाबाईसारखी श्रेष्ठ दर्जाची संत कवयित्री, जिच्यासाठी प्रत्यक्ष पांडुरंगाने दळण दळलं, झाडलोट केली. झाडलोट करी जनी केर भरी चक्रपाणी, इतका जिचा अधिकार होता. सामान्य होती हो, पण अधिकार खूप मोठा होता. हा अधिकार कशामुळं? अहो, सुळाचं पाणी झालं हे काही उगच नाही झालं, त्याच्या मागं अधिकार आहे. तो अधिकार कशातून आला? तिच्या वर्तणुकीतून आला. आणि म्हणून आपण जेव्हा स्वधर्माचं आचरण करतो तेव्हा तो यज्ञ होतो. राम म्हणता वाट चाली, यज्ञ पाऊलो पाऊली. राम म्हणता म्हणता देवाचं नाव घेता घेता पावलं टाका, तो पावलं म्हणजे यज्ञ होईल. यज्ञासाठी कोणती खटपट करायची गरज नाही. आणि आपण जर असे हजारो यज्ञ, म्हणून जपमाळ हातात घेऊनच फक्त जप होतो असं नाही. अजपाजप सांगितलं आहे आपल्याकडे. अजपाजप म्हणजे तुमचा जो श्वास आहे, ते श्वास म्हणजे जप. तुमच्या अंतःकरणामध्ये जेव्हा राम नाम असतं कायम, तेव्हा तो जपच, तुमचा श्वासच जप होतो. माझे श्वासही प्रबंध व्हावे. माऊलींच्या शब्दामध्ये हे म्हटलंय की माझे श्वास सुद्धा प्रबंध आहेत. प्रबंध म्हणजे ज्यातून काव्य प्रगटतं, भगवंताचं नाव ज्यातून प्रगटतं. प्रत्येक श्वासावरती भगवंताचं नाव आहे. जसं चोखा महाराजांच्या हाडामध्ये विठ्ठल विठ्ठल शब्द होता, म्हणून नामदेव महाराजांनी ओळखलं की हे चोखा मेळ्याचे हाड आहेत. मंगळवेढ्याला कुसू करण्याचं काम चालू होतं. त्या कुसू म्हणजे तटबंदी, ती तटबंदी कोसळली, पडली, त्यात हजारो मजूर गेले. त्याच्यात चोखा मेळा देखील मजुराचं काम करत होते. मग त्यांचे हाडं कसे ओळखायचे? तर नामदेव महाराज गेले, नामदेव महाराज त्यांचे गुरु, आणि प्रत्येक हाड कानाला लावून बघितलं ज्याच्यामधून विठ्ठल विठ्ठल नाव होतं, ते चोखा मेळ्याचे हाड आहे. जनाबाईंनी जेव्हा गौऱ्या थापल्या, त्या गौऱ्यामध्ये सुद्धा विठ्ठल विठ्ठल नाव येत होतं. तेव्हा सांगायचं तात्पर्य असं, ज्यांच्या अंतःकरणातच विठ्ठल भरलेला आहे, त्याच्या प्रत्येक कृती उक्तीमध्ये खऱ्या अर्थाने धर्म हा अंतःकरणातून, प्रत्येकाच्या विचारातून आणि आचारातून जेव्हा प्रगटतो, तेव्हा तो धर्म आपला स्वभाव बनतो, स्वधर्म बनतो. प्रत्येकाचा स्वभाव, पाण्याचा स्वभाव खाली जाण्याचा आहे, अग्नीचा स्वभाव वर जाण्याचा आहे. स्वभाव आहे. तुम्ही अग्नीला किती खाली करा. आपण एक काव्यामध्ये म्हटलंय, केला जरी पोत बळेची खाली, ज्वाळा तरीही वरती उफाळे. हातातला पोत खाली केला तरी ज्वाळा जशी वरती उफाळते, त्याप्रमाणे प्रत्येकाचा धर्म, आमचा धर्म मानव धर्म आहे. आणि मानव धर्म, वारकरी संप्रदायाने मानव धर्माचं प्रतिष्ठापन केलं. जात, धर्म, पंथ ह्या सगळ्याला बाजूला टाकलं. म्हणून वर्णाश्रम धर्माप्रमाणे जात, पंथ या सगळ्या संप्रदायाचा विचार बाजूला केला आणि केवळ जो भक्त आहे तो श्रेष्ठ मानला. कारण भक्त हा भक्तीमुळे मोठा होतो आणि भक्ती हा खरा धर्म आहे. दया हा खरा धर्म आहे.
दया तेथे धर्मू, जिथे धर्म आहे म्हणजे मूळ दया आमच्या अंतःकरणात असली पाहिजे प्राणीमात्राबद्दलची. म्हणून दयेतून धर्माचा उद्गम होतो. दया तिचे नाव भूतांचे पालन आणिक निर्दळन कंटकांचे. दया केवळ नुसती मिळमिळीत नाही, चांगल्या लोकांचं पालन आणि दुष्ट लोकांचा संहार हा देखील दयेमध्ये येतो. म्हणून संत तुकाराम महाराजांनी दयेला असं दुधारी शस्त्र वापरलं. दया धर्म का मूल है, नरक मूल अभिमान असं म्हटलंय. म्हणून आमच्या दयेतून जो धर्म निर्माण होतो तो धर्म अनेकदा आई वडील, आता हा एका पित्याचा पुत्राने केलेला गौरव आहे म्हणून मी मुद्दाम सांगतो. माऊलींनी असं म्हटलंय की असा एक मुलगा आहे म्हणे, माऊलींनी उभा केलाय तो, की काय जगामध्ये त्याचं कौतुक चाललंय, मोठेपणा चाललाय, त्याला लोक गेलं की हार घालतात, तुरे घालतात, तो मिरवतो, काय मोठा आहे काय मोठा आहे. माऊलीने असं म्हटलंय की आहे मुलगा खूप मोठा आहे म्हणे, खूप सन्मान आहे जगामध्ये, खूप गाजावाजा होतोय. मग घरी वडिलाशी फक्त बोलत नाही, आईशी बोलत नाही, वडिलाशी बोलत नाही, आबोलाय. माऊलीने शब्द मूर्ख वापरलाय. माऊली फार शिव्या देत नाहीत तुकाराम महाराजांच्या सारख्या, पण एक दोन ठिकाणी थोडी शिवी वापरली आहे. ती कोणती? धड बोली नाही संसारा. घरामध्ये आई वडिलांशी जो बोलत नाही तो जगामध्ये किती मोठा असू द्या त्याच्यासारखा मूर्ख दुसरा कुणी नाही. मग सांगा, माऊली ज्याला मूर्ख म्हणतात तो कशामुळं? तर आई वडिलांना जो मानत नाही. आज आई वडिलांना रस्त्यावर आणणारी कितीतरी उदाहरणं मी पाहिली आहेत, पाहतोय. प्रकरण माझ्या समोर आहेत. आमच्या गुरूंचं उदाहरण आहे, त्यांचं नाव मी घेणार नाही, परंतु त्यांच्या मुलांनी, तोही विद्यापीठात प्राध्यापक होते, प्रोफेसर होते, औरंगाबादला घर होतं. मुलांनी सांगितलं, बाबा काय करायचं, घर आता विकून टाका, तुम्ही रिटायर झाले. म्हणे कुठं जायचं? अमेरिकेला जाऊ. तुमचं तिकीट काढलंय आणि हे घर विकून टाका. सगळे पैसे खिशात घेतले. तुम्हाला काय करायचे? म्हणे चला अमेरिकेत. मग विमानतळावर आणलं आणि नवरा बायको दोघंच अमेरिकेला निघून गेले आणि यांना विमानतळावर सोडलं. खरी घडलेली घटना आहे. आणि ते म्हणले मुलगा कुठे गेला, मुलगा कुठे गेला? विमानतळावर लोक म्हणले, हो मुलगा? म्हणले गेलं अमेरिकेचं विमान निघून. म्हणले मला तुम्हाला नेलं नाही. पैसे जवळ नाहीत, अडके जवळ नाहीत, नुसत्या अंगावरच्या कपड्यांशी नवरा बायको दोघं जण. शेवटी त्यांना एकाने आश्रय दिला. ते म्हणले आता तुम्ही काही नाही, म्हणले या वृद्धाश्रमात जा. वृद्धाश्रमात राहू लागली. सांगायचं तात्पर्य असं, असे जर मुलं असतील तर काय आमच्या घराण्याचं काय होणार, कुटुंबात होणार, संस्काराचं काय होणार? तेव्हा म्हणून माऊलींनी तर त्याला मूर्ख म्हटलंय. आज माऊली असते तर म्हणले असते हा शतमूर्ख आहे. जर बोलत नाही त्याला मूर्ख म्हणले. जो बापाला रस्त्यावर आणतो, वृद्धाश्रमाची वाट दाखवतो, त्याच्यासारखा दुसरा कोणी नाही. तेव्हा अशा मुलांकडे बघितल्यानंतर आज ही स्थिती आहे. म्हणजे आज आम्ही जेव्हा समाजात बघतो डोळसपणाने, तेव्हा घराघरामध्ये आम्हाला हे चित्र दिसतं आणि म्हणून आम्हाला मुंजाचीचं कौतुक वाटतं. खरोखर माझा देखील कंठ दाटून आला की आपल्या वडिलांच्यासाठी किती मोठं महत्कार्य त्यांनी शिरावर घेतलं आणि त्यांचा मोठेपणा, त्यांचा लौकिक हा तर आहेच आहे. तुम्ही केला काय नाही केलं काय, त्यांचा लौकिक आहेच आहे. पण त्या लौकिकाची उजळणी, त्याला उजाळा देण्याचं काम ज्या मुंजाजी आणि त्यांचे कुटुंबीय करतायत, त्यांचे थोरले बंधू, त्यांच्या बहिणी आहेत त्या करतायत, तो खरोखर यातून एक धर्म आम्ही आचरणात आणला. कोणता धर्म आहे? की पुत्र धर्म काय असतो, स्वधर्म काय. तुम्ही पुत्र आहेत ना, तो पुत्र धर्म. मग पुत्र धर्म पाळण्याचं
जे एक ज्याला आपण दिशा म्हणतो, ती दिशा यासारख्या समारंभामधून आपल्याला प्राप्त होते किंवा यासारख्या समारंभामधून त्यांनी दिलेली आहे. म्हणून आम्हाला धर्म म्हणजे काय हे धर्माचा म्हणून स्वधर्मी जे जे ते स्वधर्मेची बिनयोगी जे मग उरे ते भोगी जे संतोषेशी. माऊलींनी धर्म म्हणजे काय हे सांगत असताना जे जे स्वधर्मात आहे ते स्वधर्मातच त्याचा वापर करायचा आहे. विनियोगी जे आपल्याला जे जे मिळालंय ते आपण धर्मकार्यासाठी वापरलं पाहिजे आणि जे उरल ते माझं आहे. सगळ्यावरच तुझं ते माझं, माझं ते माझंच ही वृत्ती बरोबर नाही. म्हणून आपल्याकडे मा गृधा कशाचित धनम उपनिषदकारांनी म्हटलंय, मा गृधा हा गृध्र होऊ नका, गिधाड होऊ नका. गिधाडे ही प्रवृत्ती आहे. विजय तेंडुलकरांची गिधाडे नावाचं नाटक आहे. ही मग गिधाडे ही प्रवृत्ती आहे. आज सगळीकडे गिधाडं आम्हाला दिसायला लागलेत, वचपे काढायला लागलेत, आपला स्वार्थ शोधायला लागलेत आणि केवळ लोकांच्या दुःखामध्ये स्वतःचं सुख मानू लागलेत. ही गिधाडी प्रवृत्ती आहे. गिधाड किंवा गृध्र जो शब्द आहे संस्कृत मधला, तो कसा निर्माण झाला? गृह म्हणजे घेणे आणि ध्रुव म्हणजे धारण करणे. एकदा घ्यायचं ते द्यायचंच नाही. एखाद्याची उसनी वस्तू आणायची आणि ती द्यायचीच नाही, त्याला म्हणतात गिधाड. ते माझं ते माझं आणि तुझं ते माझंच, ही झाली गिधाडी प्रवृत्ती. ते म्हणतात मा गृधा, अरे गिधाड होऊ नका, मग हंस व्हा. हंस हंस प्रवृत्ती कशी? सोहम, ते निरक्षीर विवेक करणारी आहे, ती हंस प्रवृत्ती आहे. आणि म्हणून आम्ही गिधाड न होता जे उरेल ते माझं आहे, सगळं धर्मासाठी समर्पित करा आणि या समर्पित केल्यानंतर जे शिल्लक राहील ते माझं आहे, अशी जी प्रवृत्ती असते ती खऱ्या अर्थाने निस्वार्थ प्रवृत्ती असते. जेव्हा अशा प्रकारच्या प्रवृत्तीने भागवतामध्ये एक फार सुंदर कथा आली आहे. मला तर वाटलं ही कलियुगातली कथा आहे की काय, पण ती त्या काळातली कथा आहे. एक ब्राह्मण आहे, त्याचे मुलं आहेत आणि हा ब्राह्मणाचा मुलगा वेदमंत्र शिकायला जातो एका ठिकाणी आणि नंतर बाकीचे मुलं घरी असतात. ते हा मुलगा येईपर्यंत नाभाग त्याचं नाव आहे, नभाग. तेव्हा नभग पासून नाभाग झाला. पुढे त्याचा वंश सांगितला नवमस्कंदामध्ये. तेव्हा त्याचे भाऊ जे आहेत ना, ते भाऊ सगळी वाटणी करून घेतात आणि मग हा येतो, तो म्हणतो माझी वाटणी. ते म्हणे तुझ्या वाट्याला तुझे बाप आलाय, तुझा बाप तुझ्या वाटणीला, त्याला जीव खाऊ घाल आणि तुम्ही मीच त्यांचं सगळं लाटलं म्हणे. म्हणजे या बाप मुला भावाला काही देत नाहीत. बाकीचे भाऊ सगळी वाटणी स्वतः घेतात. याला म्हणतात हा बाप तुझ्या वाटणीला आलाय, त्याला घेऊन टाक. तो म्हणतो बरं बाबा, तो बिचारा भोळा असतो. तो बाप म्हणतो तू काळजी करू नको, तुझ्या पोटा पाण्याची व्यवस्था मी करतो, तुला मंत्र शिकवतो म्हणे मी. आणि असे मंत्र शिकवतो, तू जा आता या यज्ञामध्ये. त्या यज्ञात गेला तर ते बरोबर 6व्या दिवशी मंत्र विसरतात, त्यावेळेला तू हे मंत्र सांग. तो म्हणतो बरं. तो जातो त्या यज्ञात. प्रत्येक 6व्या दिवशी हे मंत्र चुकत असतात. हा लगेच ते मंत्र बोलतो. मंत्र बोलल्यावर सगळे ऋषी म्हणतात वारे वा, हुशार आहे म्हणे. आणि सगळा यज्ञ संपतो. यज्ञामध्ये आलेलं सगळं धान्य तू घेऊन जा म्हणे. आता सगळं जे काय धन आहे धान्य आहे सगळं घेऊन जा. उरलेलं सगळे ऋषी निघून जातात आणि उरलेलं घेऊन जा म्हणून हा सगळं उरलेलं घ्यायला लागतो. गोळा करतो, सगळ्याचे गठोडे बांधतो आणि जाणार एवढ्यात महादेवाचे लोक येतात. कारण यज्ञाचं अवशिष्ट कोणाचं असतं? यज्ञाचं अवशिष्ट महादेवाचं असतं. हे कधी सिद्ध झालंय त्यांच्या यज्ञामध्ये. जेव्हा बृहस्पती सव नावाचा यज्ञ केला होता या प्रजापतीने, दक्ष प्रजापतीने, तेव्हा हे सगळ्यांच्या समोर मान्य झालं की शेवटचा भाग महादेवाचा. मग यज्ञामधल्या शेवटचा भाग महादेवाचा असतो. तर महादेवाचे सगळे भूतगण येतात. म्हणतात हे नाभागा, कोणाचं घेऊन चालला? हे माझं आहे. ते म्हणतात नाही, हे ऋषी म्हणले घेऊन जा. नाही म्हणले मग आमचं असतं, आमचा अधिकार आहे. ते म्हणे कशावरून? ते म्हणे तुझ्या बापाला जाऊन विचार. तो म्हणतो बर. तो बापाकडे येतो.
बापाला म्हणतो मी ते सगळं धान्य घ्यायलो धन घ्यायलो तर तिथं महादेवाचे लोक आले आणि ते म्हणले हे आमचं आहे, खरं आहे का? बाप म्हणतो बरोबर आहे, ते त्यांचंच असतं. मग तो येतो, तो सांगतो महाराज बरोबर आहे, माझे वडील म्हटले तुमचं असतं तुम्ही घेऊन जा. आता तो खरं बोलला बरं का, तो खरं बोलला, भांडला नाही, वडिलांचं मत मान्य केलं आणि हात जोडले, म्हणजे माझं चुकलं. ते म्हणतात तुझ्या सत्यवादीपणावर आम्ही खुश झालो, आम्ही आमचं धन सोडून देतो, तू घेऊन जा. सगळं धन हा घेऊन येतो, त्यांच्या भावापेक्षा जास्त धन याला मिळतं. सांगायचं तात्पर्य असं, जो खरं बोलतो, जो सत्यवादी आहे, जो वडिलांचं ऐकतो त्याचं कल्याण होतं. म्हणून वडिलांचं जो ऐकतो, आमच्या मुंजाजीचं कल्याण झालं, कारण वडिलांचे शब्द त्यांनी मानले. तेव्हा अशा पद्धतीने आज आपल्याला धर्म काय, पुत्रधर्म काय आणि सत्यवादीपणा काय यावर चिंतन करायचं होतं. आणि खरोखर आपण सगळे ज्ञानी आहात. त्या तुमच्या ज्ञानेश्वरी, त्याचप्रमाणे तुकाराम गाथा, नामदेव गाथा यांचा आपला अभ्यास आहे, एकनाथांच्या गाथ्यांचा, रामायणाचा किंवा भागवताचा आपला अभ्यास आहे. तेव्हा मी आपल्यासमोर जे सांगितलं ते केवळ मला जे चिंतनातून लक्षात आलं ते सांगितलं. आणि भागवतातल्या कथा असो, इतर दृष्टांत असो, याच्यातून विश्व चैतन्यवादाची भूमिका जी माऊलींनी मांडली आणि त्यातून आमच्या संपूर्ण विश्वामध्येच भगवंत कसा भरलेला आहे, भगवंताचं स्वरूप कसं भरलं आहे आणि तो धर्म आपण जर आचरणात आणला तरच आम्हाला भगवंताचं स्वरूप कळू शकतं. या दृष्टीने या धर्माचं विवेचन आपण केलं. अवघड शब्दामध्ये धारणा, धर्म, मिथ्याहूर वगैरे व्याख्या केलेल्या आहेत धर्माच्या खूप, परंतु खरा धर्म कोणता? खरा तो मानव हा धर्म हा खरा आहे. जगाला प्रेम अर्पावे हे जे म्हटलंय, खरा तो माणुसकी हा धर्म आहे, जो जगाला प्रेम देणारा आहे. जिथे जिथे माऊलीने एका शब्दामध्ये म्हटलंय की जिथे तहानलेले लोक आहेत, आर्ताची या लागी पाणी आराईले असे जगी, तैसे दुःखिताचे भागी जिणे जयाचे. तहानलेल्या माणसाला जशी पाण्याची गरज आहे, पाणी हे जसं तहानलेल्याची तहान भागवतं पण त्याच्याकडून काही अपेक्षा करत नाही, तसं निरपेक्षपणे आपण केलेला निस्वार्थ सेवा हा मोठा धर्म आहे. आणि याच धर्माचं स्वरूप, याच धर्माचं अनुकरण आणि अनुसरण आपण सगळं करत आहोत. या निमित्ताने या 3 दिवसाच्या या कीर्तन प्रवचनाच्या सोहळ्याला मी शुभेच्छा देतो. माझे या ठिकाणी नम्रपणाने मी रंगनाथ तात्यांच्या प्रतिमेपुढे वंदन करतो आणि माझी शब्दाला विराम देतो. कुंडली कवरदे हार विठ्ठल, देव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. ठाल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. गुरुदास सोरगडे सरांना हार घालायचा आहे, हार घालायचा राहिला आहे. मागच्या 1 तासापासून आपण सुमधुर अशा वाणीतून आचरणातला धर्म आणि पुत्राचा धर्म या विषयावर सुंदर असं निरूपण आपण केलेलं आहे. 1 तास कसा झाला हे आम्हाला कळलं नाही सर. आपल्या नावातच विद्या आणि सागर आहे, असे आपण विद्येचे सागर असलेले विद्यासागर आम्हाला मागच्या 1 घंट्यापासून 1 तासापासून आपल्या सुमधुर वाणीने तृप्त केलेलं आहे. आपल्याप्रती आम्ही ऋण व्यक्त करतो. आपला स्नेह असाच आमच्या गावाशी, चोरघडे परिवाराशी राहावा अशी मी प्रार्थना करतो. खऱ्या अर्थानं तात्यांचा आपण आपल्या प्रवचनातून गौरव केला. तात्या गौरवासारखेच होते. त्यांचा पहाडी आवाज, भारदस्त चेहरा आणि भारदस्त व्यक्तिमत्वासारखंच त्यांचं लीलापार करणारं असं एक व्यक्तिमत्व, सर्वांना प्रेम देणारं व्यक्तिमत्व म्हणून तात्या नावलौकिक त्यांचा पंचक्रोशीमध्ये होता, वारकरी संप्रदायात होता, एकंदरीतच गावात होता. आणि अशी माणसं तयार व्हायला शेकडो वर्षे लागतात. प्रत्येक गावामध्ये एखादा माणूस असा असतो जो हक्काचा असतो. लहान थोर मोठे वृद्ध महिला यांना तो हक्कानं बोलतो, सांगतो आणि त्यांना प्रेम देतो. असे आमचे तात्या होते. लहान थोर मोठे सर्वांनाच ते प्रेमाने बोलत आणि हक्काने रागवत सुद्धा.
आणि प्रत्येकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होत असत. असे तात्या आज आमच्यात नाहीत, परंतु त्यांच्या स्मृती, त्यांचं कार्य आणि त्यांचं प्रेम आमच्यासोबत सतत राहणार आहे. त्यांचा कार्यगौरव या निमित्तानं होत आहे आणि असाच कार्यगौरव दिवसेंदिवस वर्षानुवर्ष होत राहील अशी आम्हाला तरी शाश्वती या त्यांच्या पुत्रांच्या माध्यमातून त्यांच्या येणाऱ्या पिढीच्या माध्यमातून आहे. या निमित्तानं मी तुमचे चोरघडी परिवाराच्या वतीने पुनश्च एकदा आभार व्यक्त करतो. सर्व गावाच्या वतीने आभार व्यक्त करतो. आदरणीय सरांना विनंती आहे की माझे परम मित्र आणि या ग्रंथ निर्मितीमध्ये हस्ते परहस्ते सहकार्य झालेले आमचे शत्रुघ्न फड मुंबईवरून आलेले आहेत. मी महाराजांना विनंती करतो की आपल्या शाबासकीची आणि मायेच्या पांघरुणाची थाप आमच्या पाठीवर असावी. त्याचंच एक रूप म्हणजे आमचे शत्रुघ्न फड. मी सरांना विनंती करतो, सर वसईला आहेत, शत्रुघ्न फड वसईला आहेत सर, आणि त्या ठिकाणी सुद्धा आपला जो वारकरी संप्रदाय त्याचा प्रसार आणि प्रचार त्याही ठिकाणी सुरू आहे. जर आपली सहमती असेल तर मी शत्रुघ्नाला विनंती करणार आहे की तुमचा जो तिथं नामसंकीर्तनाचा जो यज्ञ चालू आहे, लोकांची इच्छा आहे, 5 मिनिटं सर बोलले तर चालतील ना फड सर, आणि सरांची आज्ञा असेल तर मी शत्रुघ्न फडांना विनंती करतो की आपला किनगावचा माणूस मुंबईच्या वसईच्या ज्या ठिकाणी ख्रिश्चन बहुल एरिया आहे, ख्रिश्चनाचं प्राबल्य जास्त आहे आणि त्या ठिकाणी वारकरी संप्रदाय विठ्ठलाचं महात्म्य प्रत्येक महिन्याच्या 15 दिवसाच्या वारीला नाही पण महिन्याच्या वारीला फड सर मुंबईहून पंढरपूरला येतात. त्या ठिकाणी जे काही वारकरी संप्रदायाचं कार्य चालू आहे त्या कार्यातही ते सहभागी असतात आणि तिथून गेल्यानंतर वसईला वारकरी संप्रदायाची जी शिकवण आहे ते वसईला आपल्याच भाषेत मराठवाडा म्हणजे किनगाव मुद्दाम सांगितलं, आपल्याच भागातला मुंबईमध्ये नोकरीला माझा रूममेट क्लासमेट आहे तो, त्या ठिकाणी राहणारा हा शत्रुघ्न फड तिथंही आपली जी काही आपल्या कुटुंबाची आपल्या परंपरेची जी देण आहे त्याही ठिकाणी त्यांची सतत चालू आहे. मी शत्रुघ्नाला विनंती करतो की आम्हाला एक 10 मिनिटं मार्गदर्शन करावं. आदर खरं म्हणजे या ठिकाणी आपण सगळे बसलेली जी माणसं आहात याच्यामध्ये सगळ्यांमध्ये विठ्ठल रुक्मिणीचा अंश आहे. आताच किती चांगल्या पद्धतीनं आदरणीय पाटंगण सरांनी या ठिकाणी त्यांचा वाग्यज्ञ झाला आणि सर थोडा उशीर झाला मला यायला, खरं म्हणजे माझ्या भाग्यात नसावं ते. किती छान पद्धतीनं तुम्ही निरूपण केलं, विज्ञाननिष्ठ निरूपण होतं आणि प्रत्येक शब्द आपण जर आयुष्यामध्ये तो जर अंगीकारला तर मला असं वाटतं की आयुष्याचं सोनं होईल. खरं फार बोलण्यासारखं यासाठी नाही कारण की आपल्या धारखेड नावाच्या गावानं आणि आमचे मित्र आदरणीय वसंतदादा असतील किंवा मुंजाजी असतील किंवा ताई असतील यांनी समाजापुढे फार मोठा आदर्श निर्माण केलेला आहे सर, की आपण बघतो सगळीकडे. आपण बघितलंय की महाराष्ट्राचा आराध्य दैवत पांडुरंग 28 युग उभा आहे. पुंडलिक आपल्या आईवडिलांची सेवा करतोय, देव तिथे आलाय आणि मला जरा बोलायचंय तुझ्याशी. त्याने काय नाही, पुंडलिकाने एक वीट घेतली फेकली पलीकडे, 28 युगांपासून उभा आहे माणूस. मला असं वाटतं की याच्यापेक्षा मोठं जगामध्ये आईवडिलांच्या सेवेचं उदाहरण नाही. की घरामध्ये असणारी जी काही आई वडील आहेत ते साक्षात विठ्ठल रुक्माई आहेत. मला माफ करा सर, पण मुंजाची आणि कुटुंबीय आता तुम्ही पंढरपूरला नाही गेलात तरी चालेल, की बाबांच्या हस्ते आईच्या हस्ते तुमच्या हस्ते एक महापूजा झाली होती, मी ती फेसबुकवर बघितली होती किंवा पुस्तकामध्ये सुद्धा आहे. मला असं वाटतं की या ठिकाणी ज्येष्ठ मंडळी खूप बसलेली आहेत, कारण की ही जी माणसं आहेत ना सर ही नंतर दिसणारी माणसं नाही आहेत. कारण की मला माहित आहे की आताच्या पिढीमध्ये एखादा जेव्हा मुंजाजी आपल्या घरी पाहुणा येतो तेव्हा घरातली माणसं वाट बघत असतात की कधी निघून जाईल. परंतु या पिढीनं 2-2 दिवस त्यांनी जाऊ नये, त्यांनी जेवलं पाहिजे. नाही आता जेवणाची वेळ आहे बाबा, जेवणच तू गेला पाहिजे, त्याशिवाय तू जायचं नाही. हे जे संस्कार आहेत हे संस्कार आमच्या PhD मध्ये नाहीत, आमच्या विद्यापीठामध्ये नाहीत, आमच्या पुस्तकामध्ये नाहीत, ते तुमच्या जवळ आहेत. म्हणजे माझी आजी काही शिकलेली नाही
म्हणजे या ठिकाणी आजी बसलेली आहे, पण तिच्या जवळ जे संस्कार आहेत ना, ते संस्कार सगळ्या विद्यापीठामध्ये जे संस्कार नाहीत ते त्यांच्या जवळ आहेत. मला असं वाटतं की हे संस्कार वारकरी संप्रदायाने दिलेले संस्कार आहेत. आणि पाटंगणकर सर विद्यापीठीय पातळीवर, महाविद्यालयीय पातळीवरती शिक्षक म्हणून ते काम करतच होते, परंतु हे लोक विद्यापीठाच्या पातळीवरती जे काम करतायत ते अतिशय महत्त्वाचं आहे. मी फार वेळ बोलणार नाही, कारण की माझा तेवढा मोठा अधिकार नाही. ज्या मंडळींनी बोलायचं होतं ते या ठिकाणी बोललेले आहेत. आमचे बोबडे सर, आपल्या गावचं भूषण आहे की अनेक ठिकाणी मी त्यांच्याविषयी ऐकत असतो, त्यांची भाषणं ऐकत असतो, त्यांनी लिहिलेल्या बातम्या वाचत असतो. मला असं वाटतं की गावाचं भूषण काय असतं, आपल्या गावामध्ये फार मोठा कारखाना उभा राहिला किंवा आपल्या गावामध्ये एखादं सोन्याचं मंदिर उभं राहिलं किंवा आपल्या गावामध्ये आणखीन काय तर फार मोठं उभं राहिलं, त्यापेक्षा आपल्या गावातली माणसं समाजासाठी काय काम करतात हे खूप महत्त्वाचं आहे. आपण जेव्हा म्हणतो मुंजाजी चोरगडे धारखेड किंवा बोबडे सरांचं नाव घेतलं धारखेड किंवा यासारखी आणखीन नामवंत यांच्यापेक्षा पुढे गेलेली माणसं आपल्या गावामध्ये आहेत, ती शिकलेली पण नाही आहेत कदाचित, पण त्यांची नावं मोठी आहेत. मला असं वाटतं की ते आपल्या गावाचा गौरव असतो, ते गावाचं धन असतं. सगळ्या गावकऱ्यांना विनंती आहे की या धनाला आपण जपलं पाहिजे. आणि या धनाला विनंती आहे की बाबांनो, आजच्या तारखेला जो तुम्ही विश्वासार्हता प्राप्त केलेली आहे ती आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत राहिली पाहिजे. तात्यांच्या पुढे सांगतो, आमची आत्या नेहमी म्हणते, लालू, ती म्हणते, बाबा आता लगेच चांगलं म्हणायचं नाही. कधी म्हणायचं? मरून गेल्यावर 2 दिवसांनी चांगलं म्हणायचं, मेल्यावर 2 दिवसांनी चांगलं म्हणा. आणि मला ते बरोबर वाटतं. आतापर्यंत एखाद्याचं कौतुक केलं जातं, माझ्यासारख्या माणसाला त्यांनी सांगितलं अमुक अमुक करतोय, आणि 2 दिवसांनी काय ते विचित्र बातमी ऐकतो, कपाळावरती आपण हात मारून घेतो. मला असं वाटतं की जगामध्ये श्रीमंत होणं महाराज फार सोपं आहे, पैसे कमावणं त्याच्यापेक्षा सोपं आहे. आपल्या पुढे भीक मागणारी माणसं आज 50-50 लाखाच्या गाडीतून फिरतायत. अनेक ठिकाणी श्रीमंतीची उदाहरणं बघितलेली आहेत. या ठिकाणी बसलेल्या म्हातारे आजी सांगतील तुम्हाला, या ठिकाणच्या मावश्या सांगतील, काय नाही आमच्याकडून 5 किलो ज्वारी नेत होते, आता बघितले तर काय म्हणजे सोन्याच्या विटा लावल्यात घराला. परंतु त्या सोन्याच्या विटा ज्या घराला लावलेल्या आहेत ते किती लोकांच्या तळतळातून लावलेल्या आहेत, किती पापातून लावले ते लोकांना दिसत असतं. ते काही मोठे पण नसतं. परंतु आपल्या घरामध्ये जेव्हा तुम्ही कॉलेजवरनं, शाळेमधनं, शेतामधनं, कामावरनं येता, माय आपल्या डोक्यावरनं हात फिरवते आणि बाबा बरा आहेस का म्हणते. किंवा तुम्ही घरी येता, माईला म्हणता माई तू जेवली का, बाबाला म्हणता बाबा तुम्ही बरे आहात का. मला असं वाटतं त्यांच्या मनातून दिलेला जो आशीर्वाद आहे ना, त्या 50 लाखाच्या गाडीमध्ये नाही, तर तो जो आशीर्वाद आहे तो अतिशय महत्त्वाचा. आणि मुंजाजी, लालू महाराज, हे फार महत्त्वाचं काम तुम्ही करताय. मी अनेक वर्षापासून तुम्हाला बघतो की तुम्ही मातृभक्त आहात, तुम्ही पितृभक्त आहात, तुम्ही भ्रातृभक्त पण आहात. म्हणजे यांच्या घरामध्ये असणारं जे काही सगळं कुटुंब मी जवळून बघितलेलं आहे, अतिशय एकजीवानं राहणारी माणसं आहेत. तुम्ही अशाच पद्धतीने पुढे जावं. पंचक्रोशीमध्ये आजूबाजूच्या माणसांनी तुमच्या कुटुंबाचा उल्लेख बाहेर करावा. लक्षात घ्या, आपण मी पुन्हा एकदा सांगतो, किती पैसे कमवले महत्त्वाचं नाही, परंतु 4 पिढ्याची माणसं एकत्र राहतात, एकमेकाचा मान राखतात, ही फार मोठी गोष्ट आहे. आणि मला असं वाटतं की हे संस्कार आपल्या घरातली माणसं बघत असतात. सर, माझा जरा पाठीचा विकार झाला होता थोडासा, आणि मग मुंबईला आमचे वडील, आम्ही सोबत राहत होतो, 10-12 वर्ष माझ्या सोबत राहिले. आता आम्ही गावाकडे आलो, तर ते पाठीचा विकार झाला, ऑपरेशन झालं. आणि ऑपरेशन झाल्यानंतर ते सतत मला व्यायाम घ्यायला लागायचा. मंदीमध्ये संधी म्हणतात ती अशी असते की त्यांचा व्यायाम घेता घेता मी कधी बरा झालो कळलंच नाही. म्हणजे मला वेगळा व्यायाम घ्यायची गरज भासली नाही. म्हणून आपल्या घरामध्ये असणारी जी वडीलधारी माणसं आहेत हे फार मोठं धन आहे. आणि एकदा निघून गेल्यानं भेटत नाहीत. अरे तुम्ही सांगा महाराज, मी काय अख्खं धारखेड नावावर करतो कुणाच्या, तरी त्या परत येणार नाहीत. लक्षात घ्या, गेलेली माणसं परत येत नसतात. जोपर्यंत आपल्या पुढे आहेत तोपर्यंत ते आहेत. इथं फार तरुण मंडळी नाहीत, पण माझा आवाज तरुणांच्या कानावर जात असेल. बाबांनो, आपल्या घरामध्ये जी म्हातारी माणसं आहेत ना, त्यांना तुम्ही जपा. वय झालेलं असतं, स्मृतिभ्रंश झालेला असतो, राग असतो, ते आपल्यावरती काढत असतात. तेवढा क्षण जर आपण सांभाळला आणि त्यांच्या चेहऱ्यावरती एक आनंदाची जर तिरीप आपण बघितली, आनंदाचा क्षण बघितला, तर मला असं वाटतं की त्यांनाही त्यांचं आयुष्य खूप चांगल्या पद्धतीने जगल्यासारखं वाटेल. परमेश्वरानं मला ही सुबुद्धी द्यावी. आयुष्यामध्ये फार कमावणं वगैरे असा प्रकार नाही, परंतु तुमच्या पाटंगण सर असतील किंवा या ठिकाणी बसले सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी असतील, त्यांच्या आशीर्वादानं सरळ रस्त्यानं पाऊल पडावं आणि एक चांगुलपण राहावं, एवढा एक आशीर्वाद मागतो. आणि क्षमा करा तुमचा वेळ घेतला त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार. युवकांनाही आपण आवाहन केलेलं आहे की ज्येष्ठांना सांभाळा. आपण मुंबईहून आलात, तात्यांच्या प्रेमाखातर, चोरगडे परिवाराच्या प्रेमाखातर आलात, त्याबद्दल मी सर्वांच्या वतीने आपले आभार व्यक्त करतो. आणि हे प्रवचनाचा कार्यक्रम असा इथे संपला असं जाहीर करतो. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषो निमज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो,
मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछील तो ते लाहो प्राणिजात वर्षत सकळ मंगळी ईश्वरनिष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता चळा कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव बोलती जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे हो तू किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो नीतिनी लोकी भजिजो आदिपुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टादृष्टविजये होवावेकी एथ म्हणे श्री विश्वेश्वराओ हा होईल दान पसाओ येणेवरे ज्ञानदेवो सुखिया झाला येणेवरे ज्ञानदेवो सुखिया झाला येणेवरे ज्ञानदेवो सुखिया झाला ओम शांती शांती शांती.